तर मित्रांनो, स्लऱ्या वापरा, जीवामृत वापरा किंवा अजून काही स्लऱ्या वापरा असे आपण जे आहेत यूट्यूबला जे आहेत बरेचसे चॅनलवर बघत असतो का याची माहिती आपल्याला बऱ्यापैकी सांगितली जाते का जीवामृत वापरलं पाहिजे किंवा अजून ज्या इतर स्लऱ्या ज्या आहेत ह्या वापरल्या पाहिजे. तर तुम्ही हे बघितलं आहे, पण मित्रांनो ही जी स्लऱ्या आपण का वापरल्या पाहिजे याच्या मागे काय कारण आहे का ह्या स्लऱ्या आपण वापरल्याच पाहिजे. तर हे सांगणारे जे व्हिडिओ आहेत हे आपल्या यूट्यूबला बऱ्यापैकी आपल्याला कमी पाहायला भेटतात. सखोल माहिती याच्यामधून आपल्याला कुठेही भेटत नाही का वापरलंच का पाहिजे, याच्यापासून आपल्या जमिनीला काय काय फायदा होतो, याच्यात आपण जे काय मटेरियल वापरतो ह्या मटेरियलचा काय फायदा होतो, हे अशी खोलवर माहिती देणारे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ आपल्याला खूप कमी पाहायला भेटतात. स्लऱ्या वापरा सांगणारे व्हिडिओ भरपूर आहेत, पण याच्यामध्ये सखोल माहिती जे देणारे आहेत हे कोणी नाही, त्यामुळे किंवा कोणाचा व्हिडिओ नाही, त्यामुळे बरेच शेतकरी जे आहेत हे स्लऱ्या वापरण्यासाठी कटाळा करतात. कारण याच्या मागचं रिझनच माहिती नाही, तर एवढे कुटण्याचे कामं कोण करेल. साधं सोपं जायचं, खताची गुण घेऊन यायची, जीवाणू आणायचे, सोडायचे, यावर शेतकऱ्यांचा जो आहे हा फोकस जास्त आहे. पण जर त्यांना जर विश्लेषण जर चांगल्यापैकी मिळालं किंवा का वापरलं पाहिजे यावर जर त्यांना परफेक्ट माहिती मिळाली तर प्रत्येक शेतकरी याच्याकडे वळू शकतो. तर यावरच आपण थोडीशी जी आहेत ही चर्चा करूया. तर थोडीशी म्हणण्यापेक्षा आज आपण स्लरीवर बोलत आहे म्हणल्यावर स्लरीचा व्हिडिओ हा मोठाच होणार आहे. साधारणतः 25 मिनिटाच्या आसपास तरी जाईल असं एक माझं मत आहे. तरी सखोल माहिती, व्यवस्थित माहिती करून घेण्यासाठी ह्या स्लरीचे काय काय फायदे आहेत, जमिनीत गेल्यानंतर काय बदल होतो, नंतर जमिनीत गेल्यानंतर वर पिकात काय बदल होतो, ह्या ज्या गोष्टी आपण याच्यावर चर्चा करत आहोत. त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होईल, तरी व्हिडिओला स्किप न करता पाहण्याचा प्रयत्न करा. आणि ही जी माहिती तुमच्यापर्यंत जी आहे मोफत येत आहे, तुम्हाला फक्त पाहण्यासाठीच वेळ द्यायचा आहे आणि त्याची माहिती घेण्यासाठीच वेळ द्यायचा आहे आणि त्या माहितीचा तुमच्या शेतीमध्ये जे आहे हा 100% जो आहे फायदा करून घ्यायचा आहे. चालू करूया आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो नमस्कार. आपण जो आहे आजचा व्हिडिओ जे चालू करत आहात जीवामृत स्लरीवर. तर मित्रांनो पूर्वी जे आपले जे पूर्वज होते हे शेती करायचे, त्या त्यावेळेस जे काही शेतकरी होते ते आपल्या जमिनीमध्ये जे आहेत शेणखताचा वापर जे आहे हा चांगल्यापैकी करायचे. शेणखत झालं, कारण पूर्वी जे आहे रासायनिक खतं ही नव्हती आणि त्यावेळेस जी शेती केली जायची ही पूर्णपणे गोमूत्र, शेण, शेळ्यांचं लेंडी खत वगैरे यावर जे आहे ही शेती करायला केली जायची. पण नंतर कालांतराने मार्केटमध्ये जे आहेत उत्पन्न वाढीसाठी जे आहेत रासायनिक खतं जे आहेत हे आली आणि हळूहळू शेतकरी रासायनिक खतं जे आहेत हे वापरण्यासाठी सुरुवात करू लागली. आणि सुरुवातीलाच जे आहे पूर्वी जे आपले जे शेतकरी होते हे शेणखत, गोमूत्र वापरत असताना आपल्या जमिनीला कुठलंही केमिकल माहिती नव्हतं, त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या, गांडुळांची संख्या ही भरपूर होती आणि जमिनीचा पोतही चांगला होता. आणि त्यावेळेस हे थोडंच वापरायचे. अगदी एक एकरला 2-2, 3-3च गमिले वापरले जायची, तरीसुद्धा त्याचा रिझल्ट खूप जबरदस्त यायचा. कारण जमिनीची आपल्या ताकद ही चांगली व्हायची. कारण जे पूर्वी जे शेतकरी होते ह्या खताचा वापर जे करायचे ते औषध म्हणून करायचे, ना की झाडाचं खत म्हणून करायचे. तर औषध म्हणून वापरल्यामुळं त्याचा रिझल्ट हा खूप छान यायचा. आणि मग कालांतराने असं होत गेलं का 3 गमिले टाकल्याने जर एवढा रिझल्ट येत असेल तर मग 1 गुन्हे टाकल्याने रिझल्ट वाढेल. असं करता करता शेतकरी जे आहेत हे 2-3 गमिल्यापासून आता फार 2-2, 3-3 गोण्यापर्यंत आले आणि आपली हळूहळू जे आहे ही जमीन ही खराब होत चालली आणि आपल्या जमिनीचं जे आहे हे उत्पन्न जे आहे हे कमी होत चाललं आणि आपला उत्पादन खर्च जो आहे हा वाढत चाललेला आहे. शेतकरी गोण्याच्या टाकण्याच्या नादामध्ये शेणखत, गोमूत्र, स्लऱ्या हे जे आहे हळूहळू जे आहे हा शेतकरी जे आहे आपला विसरत गेला आणि पूर्णपणे जी शेती आहे ही रासायनिक खतावर जे आहे करण्यासाठी सुरुवात केली. त्यामुळे आपल्या जमिनीची क्षारता वाढली. क्षारता वाढल्यामुळे आपल्या जमिनीमधले जे काही जीवाणू आहेत हे जमिनीत जीवाणू खोलवर निघून गेले, गांडोळेही जमिनीत खोलवर निघून गेले, ज्यामुळे जे जमिनीला भुसभुशीतपणा येणे गरजेचं आहे तो भुसभुशीतपणा जमिनीला मध्ये राहिलेला नाही. त्यासोबतच जे काय आहे मित्रांनो जमीन जी आहे ही कडक झाल्यामुळे जे काही आपल्याला उत्पन्न घ्यायचं आहे ते उत्पन्न आपल्याला भेटत नाही आणि जे काही आपण खतं एवढे घालतोय त्याचाही रिझल्ट काही आपल्याला येत नाही.
आपल्या जमिनीमध्ये जे काही आपण खतं वगैरे टाकलेले आहेत हे भरपूर प्रमाणात पडलेले आहेत, पण ते झाडाला अपटेकच होत नाहीत, कारण ते अति वापरामुळे जे जमिनीमध्ये जे गांडूळ होते आहेत किंवा होते आणि जे काही तुमचे जीवाणू होते हे पूर्णपणे खोलवर निघून गेले किंवा मारले गेले. त्यामुळे जे आहे मटेरियल जे आहे हे अपटेक होण्याऐवजी जे आहे हे फिक्स होत चाललेलं आहे आणि फिक्स बऱ्यापैकी झालेलंच आहे जमिनीमध्ये. त्यामुळे जे आहे आपल्याला रिझल्ट जो आहे तो येत नाही. आणि या स्लरीच्या वापरामुळं जे काय आपल्या जमिनीमध्ये फिक्स झालेले जे काही मटेरियल आहे, तुमचं NPK असू द्या किंवा द्विम अन्नद्रव्य असू द्या, सूक्ष्म अन्नद्रव्य असू द्या, हे फिक्स झालेले टोटल मटेरियल जे आहे हे स्लरी दिल्याच्या नंतर जे आहे अपटेक होण्यासाठी सुरुवात होते. तर ह्या स्लरीमध्ये प्रामुख्याने काय वापरलं जातं ते आपण थोडंसं बघूया. तर याच्यामध्ये शेण, गोमूत्र, गूळ, पीठ आणि जैविक माती किंवा सजीव माती आपण त्याला म्हणूया, जी जंगलातली माती किंवा वारुळाची माती किंवा झाडाखालची माती, अशा झाडाखालची माती ज्या ठिकाणी कधी तणनाशक फवारलं गेलेलं नाही अशा ठिकाणची माती याच्यामध्ये आपल्याला घ्यायची असते. तर याच्यामध्ये शेण का वापरायचं असतं मित्रांनो, तर शेणामध्ये जे आहे मित्रांनो लिग्निन आणि सेलेनियम हे जे आहेत, तसेच एन्झाईम यांचं प्रमाण जे आहे हे खूप जास्त असतं. आणि हेच ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये देतो तर हे जमिनीत गेल्यानंतर सुरुवातीला तुमची जमीन जी आहे हे भुसभुशीत करण्याचं जे आहे हे काम करण्यासाठी सुरुवात करतात. जे याच्यामध्ये जे लिग्निन आहे, सिलीज आहे, एन्झाईम आहेत, हे जीवाणू जमिनीत गेल्या गेल्या जमिनीला जे आहे भुसभुशीत करण्याचं काम करतात. त्यासोबतच मित्रांनो याच्यामध्ये जे काही आपण गोमूत्र वापरतो, हे जे गोमूत्र आहे ह्या गोमूत्राचा जमिनीत गेल्यानंतर काय फायदा होतं, तर हे जे गोमूत्र आहे जमिनीला जमिनीतील ज्या काही हानिकारक बुरशी आहेत ह्या बुरशांना पहिलं प्रथम जे आहे कंट्रोल करण्याचं जे आहे हे काम करतं. त्यासोबतच याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये काही नायट्रोजन सोर्स पण आपल्या झाडाला मिळतो. यानंतर याच्यामध्ये आपण पुढचं जे घेत असतो तो म्हणजे गूळ. तर गूळ काय घेतो, तर मित्रांनो इथं गूळ किंवा ऊसाचा रसही डायरेक्ट टाकला तर खूपच छान, कारण गुळही आता केमिकलयुक्तच मिळतात. ऑर्गॅनिक गूळ खूप कमी भेटतात किंवा काही भागात भेटतो तर काही भागात भेटत नाही. अशा शेतकऱ्यांनी ऊसाचा रस जरी टाकला तरी एक नंबर आहे. गुळापेक्षाही किंवा तुमच्या ऑर्गॅनिक गुळापेक्षाही ऊसाचा रस हा बेस्ट आहे. तर हे का वापरतात, तर मित्रांनो बॅक्टेरियाला वाढण्यासाठी ऊर्जा लागते. त्यांची जी मल्टिप्लाय संख्या करण्यासाठी त्यांना जी काही ऊर्जा असते ती ऊर्जा त्यांना ह्या गुळातून भेटते, कारण ते हे गुळाचं पाणी पिऊन किंवा गूळ खाऊन त्यांची स्वतःची ऊर्जा वाढवतात आणि जास्तीत जास्त नवीन जे आहे जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी हे त्यांना फायदेशीर ठरतो गूळ. त्यासोबत गुळामध्ये अजून तुम्हाला इतरही मायक्रोन्यूट्रन भेटतात. त्यामुळे फेरस भेटतो, झिंक भेटतं, कॅल्शियमही याच्यामधून तुम्हाला झाडांना बऱ्यापैकी भेटतो आणि तो तुमच्या बॅक्टेरियांना पण कामी येतो त्यांची संख्या वाढवण्यासाठी. त्यासोबतच त्याच्या गुळामध्ये जे आहे हे कार्बन पण आहे. कार्बन हे जीवाणूंचं सगळ्यात आवडतं खाद्य आहे. त्यामुळे कार्बन त्यांना दिल्यामुळे त्यांना शक्तीही चांगली भेटते. त्यासोबतच कुठल्याही वनस्पतीला किंवा सजीवाला वाढीसाठी किंवा आपल्याला वाढीसाठीही किंवा आपल्या शरीरामध्ये ताकद निर्माण होण्यासाठी आपल्याला कार्बोहायड्रेटची गरज पडते. तर कार्बोहायड्रेट पण गुळामध्ये चांगल्यापैकी असतात. त्यामुळे कार्बोहायड्रेट आणि ह्या गोष्टीचा वापर करून जीवाणू जे आहेत हे सशक्त आणि जे आहेत मजबूत बनतात आपल्या स्लरीमधले आणि त्यांची संख्या ही चांगल्यापैकी मल्टिप्लाय होते. आणि कार्बन आणि हे त्यांचं आवडतं खाद्य असल्यामुळे ते खाऊन त्यांची वाढ वगैरे ही खूप जोमाने जे आहे होण्यासाठी सुरुवात होते. आणि त्याचसोबत आपण याच्यामध्ये जे काय पुढचं जो काय कंटेंट घेतो तो म्हणजे डाळीचं पीठ घेतो. आपण डाळीच्या पिठामध्ये आपण बेसन पीठ वापरू शकतो, कुठल्याही कडधान्याचं पीठ घेऊ शकतो. पण इथे एक अजून मी सांगू इच्छितो, ज्यांच्याकडे तेल आहे अशा शेतकऱ्यांनी थोडंसं बेसन पीठच्या ऐवजी इतर डाळीचं पीठ घ्यावं किंवा सरळ जे आहे तांदळाचं पीठ जरी टाकलं तरी चांगलं आहे. तरी पिठामध्ये काय असतं मित्रांनो,
बॅक्टेरियाचा मल्टिप्लाय तर गुळ वगैरे आपण दिलेला आहे, याने तर आता बॅक्टेरिया आपले मल्टिप्लाय होणार आहे, त्यांची संख्या बऱ्यापैकी वाढणार आहे. पण त्यांची ज्या काही शरीराची जी वाढ आहे, त्यांची शारीरिक जी वाढ म्हणतो आपण त्याला, ही शारीरिक वाढ होणं पण खूप गरजेची आहे. तर ही शारीरिक वाढ होण्यासाठी त्यांना बॅक्टेरियाला जे आहेत हे प्रोटीन लागतं आणि प्रोटीन त्यांना मिळतं. ते प्रोटीन त्यांना हे जे काय आपण डाळीची जी पिठं टाकणार आहोत, ह्या डाळीच्या पिठामधून त्यांना ते प्रोटीन भेटतं आणि त्या प्रोटीनमुळे त्यांच्या शरीराचा जो काय विकास आहे हा खूप चांगला होतो आणि मजबूत ते बनतात, जेणेकरून जमिनीत गेल्याच्या नंतर ते खूपच जबरदस्त जे आहे हे काम करतात. कारण हे जे जीवाणू आलेले आहेत हे सर्व जीवाणू गायीच्या पोटातून आलेले आहेत आणि एकमेव फक्त गावरान गाय अशी आहे, हिच्यामध्ये जवळ ब्रह्मांडीय शक्ती किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा एकमेव फक्त गायीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे एवढी गाय जी आहे आपली ही मजबूत आहे आणि जे जीवाणू आपल्या गावरान गायच्या पोटातून आपल्याला शेणाच्या मार्फत मिळतात, हे जीवाणू इतर कुठल्याही प्राण्यांच्या इष्टेमधून किंवा शेणामधून आपल्याला ते भेटत नाहीत. एकमेव फक्त गावरान गायच आहे. तुम्हाला इथं म्हशीचंही चालत नाही, जर्सीचंही चालत नाही, कुठलंच चालत नाही. एकमेव जे आहे ती गावरान गाय आहे. तिच्यामध्येच हे सर्व तुम्हाला, तिच्या गोमूत्रामध्ये हे सर्व गुणधर्म भेटतील, त्यासोबतच तिच्या शेणामध्येच तुम्हाला हे सर्व गुणधर्म भेटतील, जी तुमची निर्जीव जमीन ही सजीव करण्याची ताकद ठेवतात. एकाच ॲप्लिकेशनमध्ये किंवा एकाच वर्षात होणार नाही, कारण जमीन आपण एका दिवसात खराब केलेली नाही. तिला खराब करण्यासाठी आपण अनेक वर्षे घातलेले आहेत, तसे तिला रिकवर करण्यासाठी आपल्याला अनेक वर्षे हे लागणारच आहेत. यानंतर जंगलातली माती किंवा वडाखालची माती किंवा वारुळाची माती, ज्या ठिकाणी तणनाशक सारखे किंवा इतर कीटकनाशक बुरशीनाशक सारखे औषधं फवारली नाहीत, अशा ठिकाणची आपल्याला माती घ्यायची आहे. कारण ह्या मातीमध्ये सुद्धा जीवाणूंची संख्या भरपूर असते. याच्यात आपल्याला कुठले जीवाणू पाहायला भेटतील, तर तुम्हाला याच्यात कुजवणारे जीवाणू पाहायला भेटतील. PSB KMB जे अपटेक बॅक्टेरिया आहेत हे तुम्हाला यातून पाहायला भेटतील. जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य अपटेक करणारे बॅक्टेरिया आहेत हे तुम्हाला पाहायला भेटतील. पण जास्तीत जास्त याच्यातून तुम्हाला कुजवणारे बॅक्टेरिया हे यांचा काउंट हा चांगला भेटतो. त्यामुळे ही माती आपण याच्यामध्ये जे आहे हे वापरतो, जेणेकरून जे काही मटेरियल आहे आपल्या जमिनीमध्ये हे व्यवस्थित कुजावं आणि जे काही आपण दिलेले खतं वगैरे आहेत हे अपटेक होऊन चिलेट होऊन झाडाला अपटेक व्हावी. पण ठीक आहे, स्लरी बनवली, सगळी झालं, आपण सोडली, पण त्याचा फायदा काय आहे? तर याचा फायदा, याच्यापासून आपल्याला जमिनीला किंवा पिकाला काय काय फायदे होणार आहेत हे पण आपण थोडक्यात जे आहे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी जे काय आहे हे वहीवर लिहून आणलेलं आहे, कारण याच्यामधला एक एक पॉईंट जर सांगायचं म्हटलं तर एवढंही माझ्याही डोक्यात राहणार नाही. कारण शेवटी मी एक माणूसच आहे, त्यामुळे मी वारंवार जे आहे ती एक एक पॉईंट जे आहे खाली पाहून जे आहे चर्चा करत आहे, किंवा पॉईंट खालीवर होऊ नये, माहिती जी आहे ही मागं पुढं होऊ नये म्हणून आपण जे आहेत सिरीजनुसार त्याला आपण लिहून घेतलेलं आहे आणि बरोबर स्टेप बाय स्टेप मी ते माहिती तुम्हाला सांगत आहे. तर याचं फायदा काय होणार आपण आता वापरणार आहोत, तर याच्यातले जे ज्यावेळेस आपण याचं ॲप्लिकेशन करणार आहोत, याचं ॲप्लिकेशन जसे आपण जमिनीत करणार आहोत, तर याच्यातले जे काही जीवाणू आहेत हे झपाट्याने आपल्या जमिनीमध्ये पसरण्यासाठी सुरुवात होणार. काही जीवाणू जे आहेत जे खोलवर असतात ते खोलवर जाणार, जे वरच्या एरियात असतात ते वरच्या एरियात राहणार आणि झपाट्याने जमिनीत गेल्याच्या नंतर पहिलं काम ते जमिनीला जे आहे भुसभुशीत जे आहे करण्याचं ते आहे हे काम करणार आहेत हे जीवाणू आपली जमिनीमध्ये सोडल्याच्या नंतर. त्यासोबतच मित्रांनो, जे काही आपल्या जमिनीमध्ये जे गांडूळ आहेत हे जमिनीमध्ये जे खोलवर जाऊन बसलेले आहेत, अगदी 9, 10, 12, 13 फुटापर्यंत हे जीवाणू जे आहेत गांडूळ, कारण आपण सतत केमिकल वापरत असताना ते गांडूळ जे आहे हे माती खातात मित्रांनो, हे डायरेक्ट मातीच खातात आणि इष्टेवरती त्यांची जी माती पडते ही सुपीक माती असते. तर माती खाल्ल्याच्या नंतर त्यानं ते मरतात, जे आपण केमिकल देणार ते मरतात, किंवा मग ते मरू नये म्हणून ते जमिनीमध्ये खोलवर निघून जातात आणि खोलवर निघून गेल्यामुळे जे काही आपल्या जमिनीमध्ये जे क्रिया व्हायला लागत ते व्हायला पाहिजे त्या होत नाहीत. तर आपण ज्यावेळेस ही स्लरीचा वापर करतो, जीवामृतचा ज्यावेळेस आपण वापर करतो, तर जीवामृतच्या सुगंधाने ज्यावेळेस आपण त्याला जमिनीत देतो आणि पाणी देतो, त्यावेळेस त्याचा सुगंध जमिनीत खोलवर गेला की खोलवरचे जे गांडूळ आहेत हे वर येण्यासाठी जे आहे हे सुरुवात होते आणि वर आल्याच्या नंतर ते आपली जमीन किंवा माती जी आहे ही सुपीक करण्याचं काम करतात. त्यासोबतच त्यांचं खाली जाणे वर येणे, खाली जाणे वर येणे ही जी प्रोसेस चालू राहिल्यामुळे
जमिनीमध्ये असंख्य प्रमाणामध्ये बारीक बारीक जे आहेत हे छिद्र तयार होतात आणि हे छिद्र तयार झाल्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये जे आहे हे ऑक्सिजन आणि हवा जी आहे ही खेळती राहते. सोबतच तुमचे पाण्याचा निचराही याच्यामध्ये चांगला होतो. जमीन भुसभुस होते, खोलवर जमीन मोकळी होते, खोलवर पाणी पसरतं. त्यामुळे अगदी खोलपासून ते वरपर्यंत जी काही जमीन भुसभुशीत होते त्या जमिनीत भुसभुशीत झाल्यामुळे तुमची जी काही पांढरी मुळं आहे ही खूप जबरदस्त वेगाने जी आहे ही वाढते आणि तिचा विस्तारही खूप मोठा होतो. त्यासोबतच मित्रांनो हवा खेळती राहते. मित्रांनो झाडाला जे आहे 50% पाणी आणि 50% जे आहे ही हवा लागत असते. त्याच्यामध्ये जे आहे ही हवा खेळती राहिली पाहिजे. 50% त्याला ऑक्सिजनही झाडाच्या मुळाला जो आहे हा भेटला पाहिजे. आणि हे केव्हा शक्य आहे? ज्यावेळेस तुमची जमीन जी आहे ही चांगल्यापैकी भुसभुशीत होणार आहे किंवा झालेली आहे त्याच टायमाला हे शक्य आहे का तुमचा व्हाईट रूट झोनही जबरदस्त ॲक्टिव्ह होणार आणि तुमच्या जमिनीला किंवा तुमच्या पिकाला किंवा मुळाला जे 50% पाणी आणि 50% हवेची गरज असते ती इथून तुमचे जे आहे हे झाडाचं रिक्वायरमेंट ही जी पूर्ण केल्या जाते. त्यासोबतच मित्रांनो अपटेक जे आहे हे फास्ट गतीने वाढतं, कारण जे काही जीवाणू जमिनीमध्ये जाणार ह्या स्लरीच्या मार्फत तेच जीवाणू आपल्या जमिनीमध्ये जे काही फिक्स होऊन पडलेलं जे मटेरियल आहे, जे काही दगड होऊन पडेल तुमचं जे आहे 1026 आहे, 1232 आहे, 1846 आहे, कॅल्शियम आहे, बोरॉन आहे, फेरस आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, ह्या सगळ्यांचं अपटेक झाडामध्ये खूप फास्ट गतीने वाढतं. एकाच ॲप्लिकेशनमध्ये होईल असं मी म्हणत नाही, कारण अगोदरही बोललोय जमीन आपण एका दिवसात खराब केलेली नाही. अनेक वर्षापासून तिला खराब करत आलेला आहोत. तिला रिकवर करण्यासाठी आपल्याला अनेक वर्षे लागतील, पण जेवढे दिवस खराब होण्यासाठी लागले तेवढे तर नक्कीच लागणार नाही तिला रिकवर करण्यासाठी. सलग 2 ते 3 वर्ष जर याचा वापर जर केला तर तुमची 2 ते 3 वर्षातच जमीन पूर्णपणे जिवंत होऊ शकते आणि पूर्णपणे जबरदस्त म्हणजे प्रोडक्शन करू शकते. त्यासोबतच जमीन जी आहे ही भुसभुशीत होते आणि जे काही आपण जमिनीमध्ये खतं टाकलेले आहेत हे खतांना कुजवण्याचं काम करतं. जे मी अगोदर बोललो याच्यामध्ये कुजवणारे बॅक्टेरिया आहेत ते ह्या खताला कुजवण्याचं काम करतं, ज्यामुळे ते हानिकारक ज्या बुरश्या ज्या तयार व्हायच्या आहेत त्या हानिकारक बुरश्या तयार होत नाहीत. त्यासोबतच ह्युमसचा प्रमाण जमिनीमध्ये वाढतं. जास्तीत जास्त जमिनीमध्ये जो आहे ह्युमस वाढतो, काळा ह्युमस आपण ज्याला म्हणतो, ऑर्गॅनिक कार्बन ज्याला आपण म्हणतो तो ऑर्गॅनिक कार्बन यालाच म्हणतात, तो वाढतो अधिक प्रमाणामध्ये. त्यासोबतच झाडाची रोगप्रतिकार शक्ती ही अत्यंत प्रमाणात वाढते. जर तुमच्या आंबे बहारमध्ये बघा प्लॉट पावसाळ्यात गेल्याच्या नंतर 1 किंवा 2 पावसातच प्लॉटमध्ये पूर्णपणे डाग येण्यासाठी जे आहे ही सुरुवात होते, कारण तिथं हेच कारणीभूत ठरतं का व्हेंटिलेशन जे आहे जमिनीच्या मुळामध्ये जे चालायला पाहिजे ते चालत नाही मुळाच्या भोवती. त्यामुळे मुळं लगेच चॉकअप होतात आणि वरती लगेच रोगराईचा जो आहे अटॅक होण्यासाठी सुरुवात होते आणि लवकरच तुमचं झाड रोगाला बळी पडतं आणि टिपका येणे, तेले येणे या गोष्टी ॲक्टिव्ह होऊन प्लॉट जे आहे हा फेल होण्यासाठी सुरुवात होते किंवा साईज वगैरे कमी असताना, वजन कमी असतानाच माल इकून मोकळं व्हावं लागतं, परिणामी उत्पन्न आपल्याला भेटत नाही. त्यासोबत याच्यामध्ये PHB, KMB आणि नायट्रोजन अपटेक करून देणारे बॅक्टेरिया पण असतात. त्यासोबतच याच्यामध्ये जे आहे अगोदर मी बोललो का पूर्णपणे सगळे न्यूट्रिएंट अपटेक करून देणारे बॅक्टेरिया याच्यामध्ये जे आहेत असतात. आणि अजून जर चर्चा करायची म्हणली तर याच्यामध्ये ज्या आहे ह्युमसची जो काय आपल्या जमिनीमध्ये पालापाचोळा पडलेला आहे ज्याला आपण कुजवण्याचे काम हे बॅक्टेरिया करतात. आणि जमीन भुसभुशीत राहिल्यामुळे जमिनीच्या मुळाच्या भोवती हवा खेळती राहिल्यामुळे, वापसा कंडिशन चांगली राहिल्यामुळे तिथे तुमच्या जीवाणूंची संख्या खूप जबरदस्त वाढते. गांडवांची वाढते पण बाकीच्या जीवाणूंची संख्या वाढते आणि चांगल्या जीवाणूंची संख्या वाढली तर घातक जीवाणू जे आहेत तिथे वाढू शकत नाही, कारण चांगल्या लोकांचं प्रमाण जर चांगलं तिथे राहिलं तर खराब लोक तिथं राहणार नाहीत. खराब लोक हे खराब लोकांसोबतच राहत असतात. तसंच जीवाणूंचं आहे, खराब जीवाणू तिथेच राहणार जिथे त्यांना वातावरण अनुकूल भेटतंय. तसं जर ह्या स्लरीच्या वापरामुळे जे आहे चांगल्या बेनिफिशियल बॅक्टेरियाचा काउंट इतका जबरदस्त तयार होतो. अर्बो खरबो बॅक्टेरिया याच्यामध्ये तयार होतात ह्या स्लरीमध्ये आणि हे बॅक्टेरिया तुमच्या जमिनीच्या मुळाभोवती जर सतत पडत राहिले तर तिथे हानिकारक ज्या बुरशी आहेत, तुमचं मूळ कुजवणारे आहेत, निमेटोडा आहे, फ्युजेरियम आहे,
ह्या बुरशांना ते तिथं राहूनच देत नाही, त्यांना ते संपून टाकतं. हा त्याच्यामध्ये मोठा फायदा होतो. तसंच तुमचा फळांचा विकास हा जबरदस्त होतो. फळांना ग्लेजिंग चांगली येते, फळांची साईज चांगली येते, झाडाची हेल्थ चांगली राहते, झाडाची पालवी हिरवीगार राहते, झाड मजबूत बनतं, झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढते. एवढ्या सगळ्या गोष्टी प्लस तुमच्या रासायनिक खतामध्ये बचत करतं. तुमचे जे आहे टाकलेलं मटेरियल 100% अपटेक झाल्यामुळे तुमचं ते रासायनिक खतावरचा जो जास्तीचा खर्च आहे तो कमी होतो. झाड निरोगी बनते. त्याच्यापेक्षा अजून आपल्याला काय हवं आहे? साईज होते, कलर पण येतोय, चमक पण येते, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होतात. तर आता इथपर्यंत आलो आपण आणि हे जे आहे आता हे केव्हा वापरायचं किंवा वापरण्यापूर्वी काय काळजी घेतली पाहिजे? तर ज्यावेळेस तुम्ही ही स्लरी देणार आहात तर ही स्लरी देते वेळेस त्याच्या अगोदर 8-10 दिवस तुमच्या जमिनीमध्ये काही केमिकलयुक्त गेलं नाही पाहिजे. जसं तुमचं कीटकनाशक असो किंवा तणनाशक असो हे जमिनीमध्ये गेलेलं नाही पाहिजे. किंवा हे दिल्याच्या नंतर 8-10 दिवस तरी तुम्ही जमिनीमध्ये कुठलंही केमिकल जे आहे खतं वगैरे देऊ शकतात. फक्त केमिकल जे आहे बुरशीनाशक, कीटकनाशक, तणनाशक याचा जो वापर आहे तुम्हाला जो आहे हा करायचा नाही आहे. इथं याची काळजी नक्कीच जे आहे तुम्ही घेतली पाहिजे. तर आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. त्यानंतरच जमिनीमध्ये ओलावा हा चांगला असला पाहिजे, कारण बॅक्टेरियाला जमिनीमध्ये ओलावा पाहिजे, नक्की जमीन ड्राय पाहिजे. ड्राय जमिनीमध्ये नंतर याचा काही फायदा होणार नाही. सगळे बॅक्टेरिया जमिनीत गेल्यानंतर मरतील. थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवायचं जेणेकरून बॅक्टेरियाचा जो काउंट आहे हा चांगला वाढेल आणि त्यांना राहण्यासाठी अनुकूल वातावरण जमिनीमध्ये तयार होईल. यानंतर आता स्लरीची माहिती तर घेतली सगळी, पण आता प्रमाण किती घ्यायचं हे आपलं राहून गेलं. तर आता आपण प्रमाण बघूया. स्लरी बनवण्यासाठी किती प्रमाण आपण ते शेण किती प्रमाणात घेतलं पाहिजे, गोमूत्र किती प्रमाणात घेतलं पाहिजे. तर आपल्याला ताजे शेण घ्यायचे आहे 10 kg 200 लिटर पाण्यासाठी, आणि हे 200 लिटर पाणी तुमचं 1 एकरसाठी असणार आहे. तर ताजं शेण मित्रांनो, ताजं शेण का? तर पहिल्या दिवशी शेणामध्ये जेवढे बॅक्टेरिया असतात ते जर एक दिवस जास्त झाले त्यातले बॅक्टेरिया कमी होणार, अजून एक दिवस वाढा अजून बॅक्टेरिया कमी होणार, अजून एक दिवस वाढा बॅक्टेरिया संपलेले असणार. त्यामुळे 4-5 दिवशी शेण घेणार आहे, 3-4-5 दिवशी शेण याचा काही एवढा म्हणावा असा रिझल्ट येणार नाही. तर आपल्याला ताजं गावरान गाईचं जे खत आहे, देशी गाय आपण म्हणतो, ते घ्यायचं आहे 10 kg. गोमूत्र घ्यायचं आहे 5 ते 10 लिटर. ज्यांच्याकडे तेले आहे त्यांनी साधारण 3-4-5 लिटरच गोमूत्र वापरायचं आहे, कारण तेल्याने गोमूत्राने तेल्या वाढतो अशा बऱ्याच जणांची शंका आहे, म्हणून त्यांनी 5 लिटर वापरायचं आहे 5 लिटरच्या आतमध्येच. आणि ज्यांच्याकडे तेल्या नाही अशाने 10 लिटर गोमूत्र वापरायचं आहे. याच्यामध्ये गूळ घ्यायचा आहे, ऑर्गॅनिक गूळ किंवा 2 ते 3 लिटर ऊसाचा ताजा रस 2 किलो घ्यायचा आहे. रस 2 ते 3 लिटर, गूळ 2 किलो. बेसन घ्यायचं आहे 2 kg. बेसन जे आहे तेलेवाल्या शेतकऱ्यांनी बेसनऐवजी इतर तांदळाचे पीठ किंवा ज्वारीचं, गव्हाचं, बाजरीचं कुठलंही पीठ वापरू शकता. ज्यांच्याकडे तेल नाही त्यांनी बेसन पीठ घ्यायचं आहे. आणि वारुळाखालची जी आहे 1 किलो वारुळाची माती, वारुळाची किंवा वडाच्या झाडाखालची 1 किलो माती याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे. टप्प्याटप्प्याने एक टाकून घ्यायचं आहे. दिवसातून 3 वेळा जे आहे याला आपल्याला हलवायचं आहे. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हलवायचं आहे, ना की उलटं त्याला फिरवायचं नाही. घड्याळाच्या काट्याच्या दिशेनेच त्याला आपल्याला दिवसातून 3 वेळा फिरवायचे आहे, हलवून घ्यायचं आहे. हे का हलवायचं आहे? तर मित्रांनो, पाणी जे आपण स्टोअर करून ठेवतो ह्या पाण्यातला ऑक्सिजन जे आहे हा हळूहळू कमी व्हायला लागतो, आणि तो ऑक्सिजन संपल्याच्या नंतर मग जे काय आपले जीवाणू आपण मल्टिप्लाय होण्यासाठी त्या ड्रममध्ये टाकलेले आहेत शेणाच्या थ्रो, मातीच्या थ्रो, ते जीवाणू तुमचे स्लरी ती बनण्याऐवजी ते जीवाणू ते आहे तुमचे मरून जाणार, कारण त्यांना जर ऑक्सिजन भेटला नाही तर. कारण जीवाणूंना सुद्धा ऑक्सिजन लागतोच त्यांना जगण्यासाठी. तर दिवसातून 3 वेळा त्याला हलवलं म्हणजे जे काही वर लेअर तयार होणार आहे ते लेअर आपण सतत जर त्याला हलवत राहते, लेअर निघून हवा जशी जशी पाण्यामध्ये हवा जाईल तसंच ऑक्सिजन जे आहे
ड्रमच्या शेवटच्या तळ्यापर्यंत जाईल आणि तळापर्यंत गेला तर तळातले बॅक्टेरियाही जिवंत राहून त्यांचेही मल्टिप्लाय चांगलं. त्यानंतर जे आहे आपण याच्यामध्ये अजून काय ॲड करू शकतो जेणेकरून याचा रिझल्ट आपल्याला अजून जबरदस्त येऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला अजून काय फायदा होऊ शकतो. तर याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता रुईचा पाला, बारीक 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 तुकडे करायचे आणि एका ड्रममध्ये 10 किलो जर तुम्ही रुईचा पाला टाकला तर मर रोगासाठी तुम्हाला इतर काही गोष्टी करायची गरज नाही. कारण तुम्ही जर रुईचा पाला याच्यात जर टाकला, आपण अशी जीवामृत स्लरी बनवणार आहोतच, तर मग वेगळं पुन्हा कुठे डबल करण्याची गरज नाही. तर तुम्ही 10 किलो रुईचा पाला टाकला तर तुमचा जमिनीतला मर रोग एकाच ॲप्लिकेशनमध्ये थांबला असं मी म्हणत नाही, पण जसा जसा वापर करताल तसा तसा तुमच्या जमिनीतला मर रोग हा ऑटोमॅटिक कमी व्हायला लागेल. आणि ज्यांच्या प्लॉटमध्ये सध्या मर रोग नाही अशांच्या प्लॉटमध्ये मर रोग हा येणारच नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो लिंबाचा पाला. लिंबाचा पाला जर घेतला तर लिंबाचा पाला आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे, साधारणतः 3 ते 5 किलो. यामुळे काय होणार तर तुमच्या जमिनीमधला निमेटोडला अटकाव घालण्यासाठी आपल्याला फायदा होणार. निमेटोड कमी राहणार याच्यामधून. याच्यामध्ये बॅक्टेरिया जाणारच आहेत, पण आपण अजून त्याला सपोर्ट दिला, 100 भले 2 आपण ज्याला म्हणतो, तर अजून तुमचा निमेटोड कंट्रोल होण्यासाठी फायदा होणार आहे. यापुढे आपण याच्यामध्ये काय टाकू शकतो तर शेवग्याचा पाला. शेवग्याचा पाला किंवा तुमच्याकडे शेवग्याचं झाडं असेल आणि त्याला शेंगा असेल आणि ती जर हायब्रिड असेल किंवा जाड किंवा निबर शेंगा झाली असेल, त्या मार्केटमध्ये विकत नाहीत, घरी खाण्याचे योग्य राहिले नाहीत, अशा शेंगा तुम्ही 3 ते 5 किलो बारीक वाटून किंवा त्याचा डायरेक्ट पाला बारीक वाटून 3 ते 5 किलो याच्यामध्ये टाकला तर याच्यामधून आपल्याला जवळजवळ सगळे प्रकारचे मायक्रोन्यूट्रंट जे आहेत हे भेटणार आहेत. कारण शेवग्याच्या पाल्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जे आहे मायक्रोन्यूट्रंट आहेत आणि हेच मायक्रोन्यूट्रंट तुमच्या ह्या स्लरीमध्ये जे आहेत हे उतरणार आहेत. तर मित्रांनो, जवळजवळ आपण सगळी माहिती दिली. अजून काय आपण ॲड करू शकतो, भरपूर ॲड करू शकतो. याच्यात तुम्ही ताक टाकू शकता. ताकामध्ये हे ताक किंवा दही याच्यामध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये ऑलरेडी जीवाणू असतात, ते जीवाणूचाही फायदा होईल. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये अंडे टाकू शकता. अंडे टाकणार असेल तर साधारणतः एकरी 10 ते 15 किलो याच्यात तुम्ही अंडे टाकू शकता. अंडे गेल्याच्यानंतर तुमच्या झाडाला कॅल्शियम भरपूर भेटेल, प्रोटीन भरपूर भेटेल, कार्बोदके भेटतील, कार्बोहायड्रेट भेटतील. हे ज्या गोष्टी आहेत आणि जीवाणूंची संख्याची वाढ अजून चांगली होईल आणि त्यातूनही तुमच्या जीवाणूची जमिनीत गेल्यानंतर अजून जे आहेत जीवाणूंना खाद्य भेटल्यामुळे त्यांची जी कॉलनी आहेत ह्या अजून जास्त प्रमाणामध्ये ह्या तयार होतील. तर मित्रांनो, एवढी सखोल माहिती जी आहे जीवाणू स्लरीच्या बाबतीत आतापर्यंत यूट्यूबवर जी आहे ही कुणीही दिलेली नाही. पहिलाच आपला असा व्हिडिओ आहे का याच्यामध्ये आपण स्लरीचं पूर्णपणे विश्लेषण केलेलं आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या ह्या स्लरीमुळं काय काय फायदा होऊ शकतो याच्यावर आपण पूर्णपणे जे आहे विश्लेषण करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना ती वापरण्याची किंवा तयार करून आपल्या जमिनीमध्ये वापरण्याची इच्छा जागृत व्हावा, त्यासाठी आपण याच्यावर सविस्तर चर्चा करण्याचा जो आहे प्रयत्न केला. सविस्तर जे आहे यातून आपण माहिती घेतली आणि ती माहिती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओच्या मार्फत जे आहे तुम्हाला दिलेली आहे. तर एवढं तुमच्यासाठी किंवा तुमच्या जमिनीसाठी वेळ देऊन आम्ही व्हिडिओ बनवतो. तर व्हिडिओला एक लाईक करण्यासाठी विसरू नका आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. कारण तुम्ही शोधा यूट्यूबवर अजूनही जीवामृत स्लरीची माहिती शोधा, तुम्हाला एवढी सखोल माहिती जी आहे ही कुठल्याही व्हिडिओ सापडणार नाही. एकमेव आपलाच एक व्हिडिओ असा आहे यूट्यूबला आता हा पाड्याला का आपण याच्यामध्ये एवढी सखोल माहिती दिलेली आहे जीवामृत स्लरीची, त्याच्या वापरण्याचे फायदे काय आहेत, तोटा त्याच्यामध्ये एकही आपल्याला आतापर्यंत सापडलेला नाही. सगळे फायदे सापडलेले आहेत. दरवर्षी जर आपण ह्या स्लरीचा वापर जर किंवा वर्षभर आपण स्लरीचा जमिनीमध्ये वापर ठेवला तर आपली जमीन ही रासायनिक खतापासून 100% मुक्त होऊ शकत नाही. रासायनिक खतही आपल्याला लागणार आहेत, पण आपण तो खर्च 30%वरच आणू शकतो रासायनिक खताचा. आणि रासायनिक खत हे खत न म्हणून आपण औषध म्हणूनच फक्त भविष्यामध्ये वापरू शकतो. आपण अशी कंडिशन आपल्या प्लॉटमध्ये जी आहे जमिनीमध्ये जे आहे हे तयार करू शकतो. तर मित्रांनो, जेवढी काही आवश्यक माहिती होती तेवढी आपण या व्हिडिओमधून जी आहे ही घेतलेली आहे. आणि यानंतरही मित्रांनो आपण डाळिंबाची फुगवण होण्यासाठी तसेच डाळिंबाला कलर येण्यासाठी तसेच झाडाची हेल्थ चांगले राहण्यासाठी
अजून आपण भरपूर प्रकारच्या स्लऱ्या ज्या आहेत ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहोत. त्याच्यामध्ये तुमच्या अजून साधारणतः आपल्याकडं 5 ते 6 ज्या स्लऱ्या आहेत ह्या आपल्या शेड्यूलला आहेत. त्या स्लऱ्यांचाही आपण आलटून पालटून आपल्या जमिनीमध्ये जर वापर करीत राहिले तर त्या स्लऱ्या वापरल्यानंतरही आपल्या जमिनीमध्ये फळांची साईज वगैरे कलर वगैरे हे आपल्याला खूप चांगलं भेटेल. वजनही आपलं चांगल्यापैकी फळांचं वाढेल. अशा पद्धतीच्या अजून आपल्याकडे बऱ्याचशा स्लऱ्या आहेत. त्या स्लऱ्या आपण जास्तीत जास्त वापरायचा प्रयत्न करायचा आहे, कारण आपल्याला रासायनिक खताचा खर्च जो आहे हा कमी करायचा आहे. त्यामुळे पुढं आपण दुसरा व्हिडिओ घेऊन येऊया. यानंतर आपण आता एक जे आहे पुढचा व्हिडिओ जो टाकणार आहोत तो एखाद्या स्लरीवरच आपण बनवण्याचा जे आहे हा प्रयत्न करू. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.